वळत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे अजित पवारांचा भाजप आणि शिवसेनेवर थेट निशाणा पाहायला मिळते। सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले। आधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली, प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितली। अधिकाऱ्यांनीही 10 कोटी वाढवून खरं तर प्रकल्पाची किंमत 310 कोटी केली असा आरोप अजित पवारांनी केला। त्या पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो 220 कोटी झालं आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण असे एक पुरावे होते। तर या क्षणाची महत्त्वाची आणि मोठी बातमी आता अजित पवारांनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय। मोठा आरोप खरं तर अजित पवार यांनी केलाय। सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून अजित पवारांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला। आधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली, प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले असा आरोप अजित पवारांनी केला। यासोबतच अधिकाऱ्यांनीही 10 कोटी वाढवून प्रकल्पाची किंमत 310 कोटी केली असा आरोप देखील अजित पवार यांनी केलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये सुरू असलेले हे शीतयुद्ध आपण पाहतो आणि त्यानंतर आता अजित पवारांनी केलेला हा गंभीर आरोप। यावर आपण सविस्तर खरं तर प्रतिक्रिया जाणून घेऊयात। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले जात आहेत। केशवजी, खरं तर अजित पवार खूप गंभीर आरोप करतायत सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून। आधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली आहे असं म्हणतायत, काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्ताने जो संयम एक पाळला पाहिजे तो पाळला गेला नाही। नंबर 2, जो मुद्दा फाईल काय आहे काहीतरी पाळलं गेलं, मला असं वाटतं की ते त्यांनी जाहीर करा, काहीच आक्षेप नाही यांचा। देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रशी चर्चा त्यांनी जरूर करावी आणि त्याची उत्तर योग्य वेळी त्याची नक्की मिळतील, यात शंका बाळगण्याचे कारण नाही। मात्र निवडणुकीच्या तोंडावरच असे आरोप प्रत्यारोप, नेमकं कारण काय? मला असं वाटतं की सुरुवातीला जे ठरलं होतं 3 वरिष्ठ नेत्यांमध्ये की तिघांची राज्यात युती असल्यामुळे समन्वयाने विकासाचे मुद्दे मांडावेत आणि टीका टिप्पणी करताना काही गोष्टी संयम पाळला पाहिजे, पण तो पाळलेला गेलेला दिसत नाही। आता वेगळ्या स्वरूपात जाऊन टीका करण्याचं काम सुरू आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून, पण ठीक आहे, त्यांच्याकडे जी काही माहिती आहे ती त्यांनी केव्हाही ते देवेंद्रशी चर्चा करू शकतात आणि लोकांसमोर माहिती ठेवू शकतात, काय आक्षेप नाही। मात्र अजित पवार नाराज असल्याचं नेमकं कारण काय? महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे, नेमकं असं काय विनसलंय, कुठे पाणी मुरतंय? नाराज नाही, 2 पक्ष विरोधात लढत आहेत। पुण्यामध्ये पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा अन्य महापालिकांमध्ये सुद्धा आमची त्यांच्यासोबत युती झाली नाही आणि त्यामुळे स्वाभाविक समोर लढताना खरं तर देवेंद्रजी हा नियम कटाक्षाने पाळला की ते विकासावरतीच बोलतात। मला असं वाटतं की तो नियम बाकी सर्व नेतृत्वाने पाळायला पाहिजे होता, तो पाळला गेला असता तर अधिक चांगलं झालं असतं असं मला वाटतं। निश्चित, धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी, मोठा आरोप खरं तर अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर केलेला आहे। अजित पवारांनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधत सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केलेत। आधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली असं अजित पवार म्हणतायत, तर प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले। अधिकाऱ्यांनीही 10 कोटी वाढवून प्रकल्पाची किंमत 310 कोटी केली असा आरोप देखील अजित पवारांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।